आजकाल एक शब्द कायम कानावर पडतोय, डिप्रेस झालो, डिप्रेशन मध्ये आहे मी, किंवा डिप्रेशनमुळे याने आत्महत्या केली. खूप सहजच ऐकायला मिळतंय. तर मी आज तुमच्यासाठी एक कविता घेऊन आले आहे. ही कविता नसून डिप्रेशनवर एक औषधच आहे असं म्हणता येईल. चला तर मग मित्रांनो, सुरू करूया आजची कविता, डिप्रेशनवरचं औषध. माणूस काय करतो, कुडतो जास्त आणि रडतो कमी, म्हणूनच त्याचं हृदय धडधडत असतं नेहमी. बोलणं कमी झाल्याने प्रश्न निर्माण झालेत, सारं काही असूनही एकलकोंडे झालेत. भावनांचा कोण मारा होऊ देऊ नका, हसणं आणि रडणं दाबून ठेवू नका. आपल्या माणसाजवळ व्यक्त झालं पाहिजे, खरं दुःख सांगून मोकळं रडलं पाहिजे. हसण्याने रडण्याने दबाव होतो कमी, भावनांचा निचरा ही फ्रेश होण्याची हमी. कुणाशी तरी बोलावं म्हणजे हलकं वाटेल, दुःख जरी असलं तरी मस्त जगावं वाटेल. येऊ द्या ना कंठ दाटून, काय फरक पडतो, आपल्या माणसाजवळच माणूस गळ्यात पडून रडतो. आपली माणसं बाजारात मिळत नसतात, नातीगोती जपून ती निर्माण करावी लागतात. म्हणूनच मित्रांनो, भौतिक साधनं जमवू नका, आपली माणसं जमवा, नाहीतर तुम्ही गरीब आहात, कितीही संपत्ती कमवा. हाय हॅलोचे मित्र बाबा काही कामाचे नसतात, तुझी पाठ वळली की ते मिश्किलपणे हसतात. हसण्यासाठी रडण्यासाठी माणसं जपून ठेव, नाहीतर मग घरात एखादा रोबोट तरी आणून ठेव. रोबोटच्याच गळ्यात पडून हसत जा, रडत जा, शांत झोप येण्यासाठी दररोज गोळ्या घेत जा. दुःख मनात दाबून वेड्या झोप येत नसते, हसत खेळत जगण्यासाठी माणसांचीच गरज असते. इथून पुढे व्यक्त हो हसण्यातून आणि रडण्यातून, हेच खरं औषध आहे डिप्रेशन मधून बाहेर पडण्याचं. धन्यवाद मित्रांनो. आजची कविता कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आपलं जीवन एक रंगमंच हे चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग.